विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून साहेबांच्या हस्ते नारळ वाढवलं जाईल। गजानन महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मंगलमूर्ती।
व्यासपीठ. खऱ्या अर्थानं परीक्षेचा काळ संपला की लोकांना वेध लागलेले असतात. प्रत्येक ठिकाणी कुठले कुठले कार्यक्रम असतात, पण माहुल गाव आणि गव्हाणवासीय प्रेक्षक वर्ग, हा दिवस दरवर्षी माऊलसाठी, जसं आता पाटील साहेब म्हणाले, खवय्यांसाठी खास करून विशेष असतो, पण त्याचबरोबर श्रोत्यांसाठीही असतो. कारण आजच्या या ठिकाणी असणारे कलाकार, गीतकार हे लोकांचं मनोरंजनाबरोबर बौद्धिक देण्याचं कामही या ठिकाणी करतात. आणि मी म्हणून त्या कलाकारांना सर्वांना धन्यवाद देईन. आपण येता, आपली सेवा या ठिकाणी देता. आणि आत्ता पाटील साहेब म्हणाले की गावातले कार्यक्रम रात्री 10 वाजता चालू होतात, सकाळी 6 वाजता संपतात. माहुलगावचं ते वैशिष्ट्य आहे की माहुलकर साहेब सकाळी 4 वाजेपर्यंत काल या ठिकाणी उपस्थित होते लोकांमध्ये. आपला कार्यक्रम व्यवस्थित व्हावा, व्यवस्थित पूर्ण व्हावा, आणि म्हणून ते स्वतः जातीने या ठिकाणी असतात. त्यांची पूर्ण टीम, आशिष चव्हाण आणि सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित असतात. आम्हाला या ठिकाणी बोलवता, आपण मान सन्मान देता, सन्मानित करता. मला वाटतं प्रत्येक वर्षी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येतो. आणि मंचकावर बसलेले सगळे आमचे मित्र, संदेशला नेहमी इकडेच भेट होते. मला वाटतं कुठं दुसरीकडे पण भेटा, जरा कार्यक्रमाला बोलू, आम्ही येईन की नक्कीच. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ह्या फेस्टिवलचं खऱ्या अर्थाने वैभव वाढतं. तुमच्या सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. पण एखाद्याचं राहिलं की ते लगेच असं बघणार की ना त्याचं घेतलं, माझं घेतलं नाही, हे फार गडबड असते. आणि म्हणून आमच्या राजन माहुलकर टीम इंडिया सगळी, त्यात विनोद तू पण आला, म्हणजे विनोदचं नाव मुद्दाम घेतलं, तिथून त्या गावातनं ती गाडी म्हणजे डोक्यावर फार मोठं ओझं होतं. आपण सगळे मित्र जे आहात, आपण सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार. आपल्याजवळ सगळ्यांजवळ बोलत होतो. आपल्याकडे 87 साधारण गावठणं आणि कोळीवाड्या आहेत. आणि ह्या मुंबईचं वैभव, ह्या मुंबईचं वैशिष्ट्य इथले कोळीवाडे असतील, इथल्या त्या आरेमध्ये अजूनही आदिवासी आहेत. मी भांडलो बरं का शिगोणजी, फोर्स 1 आपल्याकडे जेव्हा झालं होतं मुंबईवर हल्ला झाल्याच्या नंतर त्याच्या 26 अकराचा, आणि ती आपली गरज होती. आणि त्यावेळेला सरकार माझं होतं, आमचं होतं. आणि तिथे त्या आदिवासी पाड्यांना उठवून तिथे फोर्स 1 बनवायचं असं एक त्यावेळेचा रिपोर्ट्स होता. तसा एकाही आदिवासीच्या घराला हात लावू दिला नाही. आणि स्वर्गीय गुरुदास कामतांचं मुद्दाम नाव घेईन, ते खासदार होते त्या भागातले. मी अख्ख्या मुंबईचा आमदार आहे 22 वर्षापासून. एकदा साऊथ मुंबईवरून जिंकून आलो होतो. आणि प्रयत्न करतो की सामाजिक हे जे आमचं वैभव मुंबईचं आहे, आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, लोकांनी यावं, मोठं व्हावं. पण आमची संस्कृतीने आमचं जे वैभव आहे त्याला कुठंतरी गालबोट लागेल असं काही करू नका बाबांनो. राहुलजी शेवाळे साहेब यांचं इथे स्वागत करायचं आहे. आज तो वेदांत परीक्षा ना शेवटचे 2 पेपर आहे, सगळे पेपर दादा मध्ये नको येऊ. बहिणीसारखं पाठीशी उभी राहा. थँक्यू सर.
आपले नेते आणि माजी खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांना विनंती करतो की आम्ही आपल्या कार्यक्रमात शुभेच्छा. उपस्थित या ठिकाणी सर्व या कोळी महोत्सवाकरता आणि विशेष करून ह्या कोळी खाद्याचा आस्वाद घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, माहुल कोळी महोत्सव हा मुंबईतला एक प्रतिष्ठेचा आणि खूप प्रसिद्ध असा महोत्सव आहे. कारण मुंबईत जेवढे कोळी महोत्सव होतात त्या कोळी महोत्सवांमध्ये माहुल कोळी महोत्सवाचं एक वेगळं महत्त्व आहे. ही एक आपली संस्कृती आहे, एक परंपरा आहे आणि ती जोपासण्याचं काम मंडळाचे सर्व संस्थेचे पदाधिकारी करतात. त्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण कोळी समाजाची जी खाद्य संस्कृती आहे ती सर्व परिचित खाद्यपदार्थ आहे, त्याचाच नेहमी आस्वाद घ्यायचा नेहमी इच्छा असते आणि ती इच्छा या कोळी महोत्सवाच्या माध्यमातून त्यांची पूर्ण होते. मुंबई शहरात वर्सोवा असेल, माहीम असेल, कित्येक ठिकाणी कोळी महोत्सव होतात, परंतु माहुल कोळी महोत्सवाचं एक वेगळं महत्त्व आहे. या ठिकाणी संपूर्ण उपनगरातील लोक या ठिकाणी विशेष करून कोळी संस्कृतीची आणि कोळी आपल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहतात. असंच आपण हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करावा. मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की, हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. माहुल कोई फेस्टिवल ये हर साल यहाँ पे आयोजित किया जाता है और आप देखेंगे पूरे मुंबई शहर के लोग यहाँ पे खाने का आस्वाद लेने के लिए और यहाँ पे जो कोली हमारी संस्कृति है वो भी उसके परफॉर्मेंस देखने के लिए यहाँ पे आते हैं. मुंबई में बहुत सारे कोली महोत्सव होते हैं लेकिन इसका एक अलग महत्व है और दिन ब दिन यहाँ पे लोगों की संख्या बढ़ती जा रही है, लोगों का सपोर्ट यहाँ पे बढ़ता जा रहा है. तो ये अपनी एक संस्कृति, एक परंपरा है, वो आगे लेके जाने का काम यहाँ समिति के सभी पदाधिकारी कर रहे हैं. इसके लिए मैं उनका धन्यवाद भी मानता हूँ, अभिनंदन मानता हूँ, क्योंकि हमारी जो नेक्स्ट जनरेशन है, क्योंकि मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी है और सभी धर्म के, सभी समाज के, सभी राज्यों के लोग रहते हैं, तो मुंबई की मूल जो संस्कृति है वो लोगों को पता चलनी चाहिए. तो इस महोत्सव के माध्यम से उन लोगों को ये संस्कृती पता चलते. आज खरं आनंद आणि उत्साह तुम्हाला दिसत आहे. फेस्टिवल कसा असावा हा जेव्हा तुम्ही इथे येताय, मच्छीची मासळीची मेजवानी आणि समोर लाईव्ह ऑर्केस्ट्रा असा हा फेस्टिवल असतो. राजन माहुलकर, माजी नगरसेवक आणि सीमाताई माहुलकर यांच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही इथे सर्व कथा समुदाय हा लोटलेला आहे आनंद घेण्यासाठी. मागील 19 वर्षापासून एक आपली संस्कृती जतन करतात, त्या मार्फत तसेच इथले जे स्थानिक आहेत त्यांना रोजगार देखील याच्या मार्फत उपलब्ध करून देतात. असे आमचे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर तसेच माहुल ग्राम समितीच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात हा उत्साह चालू आहे. बस खाने आया हूँ. बस माहुल फेस्टिवल की खासियत ये है कि बस जो हम सुनते हैं बाहर, चाहे हम मछली की बात करें, हम सारे व्यंजनों की बात करें, वो यहाँ आके खाओ फिर मजा आएगा. हर घर में कुछ न कुछ बनते रहता है, पर यहाँ आने के बाद वो जो खाया जाता है तो एक साल भर उसकी
याद रहती है। और अपार्ट फ्रॉम दिस, इसके अलावा अगर आप देख रहे हैं, ये एक सांस्कृतिक विरासत है। हमारी ये जो सांस्कृतिक विरासत है उसको प्रोटेक्ट करने का काम माहौलकर, हमारे राजन माहौलकर हो, उनकी मिसेस हो, बाकी सारे जो ये लोग हैं ये करते हैं। ये बहुत बड़ी बात है। हम लोग अपनी विरासत कहीं न कहीं भूलते जा रहे हैं। तो इस फेस्टिवल के माध्यम से हमारी एक सांस्कृतिक विरासत भी स्टैब्लिश होती है। लोग आते हैं, लोग यहाँ सिर्फ खाने की बात नहीं है, जैसे मंच के ऊपर जो कार्यक्रम होते हैं वो सारी जो चीजें हैं उसको एक सपोर्ट मिलता है। और मैं हमेशा आता हूँ, बीच में 1-2 साल नहीं आ सका, पर हमेशा आता हूँ और मुझे बहुत अच्छा लगता है। सबको बहुत बहुत शुभकामनाएं इस फेस्टिवल के लिए। चलिए।